नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावांनो, आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते खरंच खूप खास झालेला आहे, कारण आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते आपण गणपती बाप्पा स्पेशल व्हिडिओ एडिटिंग इथे घेऊन आलेलो आहोत। भावांनो, व्हिडिओ कसा झाला खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओचा डेमो तुम्हाला मी सुरुवातीला आधी दाखवून देतो। तर भावांनो, व्हिडिओचा डेमो तुम्ही इथं बघितलेला आहे। डेमो कसा झाला खाली फक्त कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आणि चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण इथं अशाच प्रकारचे मराठीतून एडिटिंग घेऊन येत असतो। आणि भावांनो, आपल्या चॅनलवर खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे, त्यासाठी प्लीज खाली सपोर्ट दाखवा, कमेंट करा। अशाच प्रकारचे रेग्युलरचे व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत का हे सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण जास्त काही बोलू नये, आणि हे फेस कॅम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगा। आपण लवकरच आपल्या सेटअपवर पण व्हिडिओ आपल्या जे काही सेटअपवर आपला जे काही फेस कॅम आहे ते करूया। पण फेस कॅम कसा वाटत आहे आणि व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर हवे आहेत का हे सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा। आपलं चॅनल खूपच डाऊन झालेलं आहे, त्यासाठी प्लीज तुमचा सपोर्ट पाहिजे मला। तुमच्या मित्रांसोबत आपले जे काही व्हिडिओची लिंक आहे ते शेअर करा, आपल्या चॅनलची लिंक शेअर करा। व्हिडिओमध्ये काय कमी जास्त होत असेल तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा। आपण त्याला 100% ते सुधरून टाकूया। चला भावना, आपण तुमचा जराही सुद्धा न वेळ घालता आपल्या आजचा व्हिडिओ इथं चालू करूया। नमस्कार भावांनो, तर आपला आजचा हा जे काही व्हिडिओ आहे तुम्ही सुरुवातीला बघितला ते एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची जर लागते। अलाइट मोशन ॲप जर तुमच्याजवळ नसेल तर या ॲपची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, नाही तर आपल्या टेलिग्राम चॅनलला देईल। त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करून ठेवा। तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जे काही आपले मटेरियलसुद्धा मी तिथे देत असतो, त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुप पण तुम्ही जॉईन करू शकता, तिथं पण लेटेस्ट अपडेट देत राहतो। तर भावांनो, इथं तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे काही प्रोजेक्ट्स आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला पण भेटून जाईल। तर ते तुम्हाला दोन्ही इथं ओपन करून घ्यायचे आहे। जे काही आपले शेकीफिट आणि बीटमार्क असतील ते इथं ओपन करून घ्यायचे आहे। मी इथं बघू शकता आत्ताच इथं बीटमार्क आणि शेकीफिट इथं ओपन केलेले आहे। गणपती बाप्पा #1 म्हणजे आपला पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळे #1 असं इथे टाकलेलं आहे। तर हे दोन्ही बीटमार्क जे काय आणि शेकीफिट आहे हे दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। दोन्ही प्रोजेक्ट इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले इथे काय करायला लागेल, आपल्या बीटमार्कमध्ये इथं जायचं आहे। बीटमार्कमध्ये गेल्यानंतर बघू शकता गाणं तुम्ही इथं आधीच इथं लावून दिलेलं आहे। तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, सुरुवातीला प्लसमध्ये जाऊन इथे एक टेक्स्टचं ऑप्शन असते तुमच्या उजव्या साईडला। या टेक्स्टच्या ऑप्शनला तुम्हाला इथं माझं टचचं ऑप्शन पण दिसत असेल, तर या टेक्स्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं। आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता भावांनो, तर आपल्याला 7 सप्टेंबरला जे काही आपलं म्हणजे गणेश चतुर्थी आहे, तर त्यासाठी आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबर असं काहीतरी इथं म्हणजे तारीख इथं चेंज होते, अशा प्रकारे इथं करायचं आहे। तर आपण काय करूया, इथं आपण इथं काय करूया 20 सप्टेंबर असं इथं टाईप करून घ्यायचं आहे। 20 सप्टेंबर अशा प्रकारे बघू शकता, हे इथं असं टाईप करायचं आहे। मला आधी ऑगस्ट इथं तुम्हाला ऑगस्ट इथं टाईप करून घ्यायचं आहे। मग ऑगस्ट इथं टाईप करायचं, याला इथे वरच्या ऑप्शनमध्ये जाऊन सेंट्रल करायचं। सेंटर करून याचा फॉन्ट पण तुम्ही इथे व्ह्यू ऑल फॉन्टमध्ये जाऊन इथं याचं फॉन्ट चेंज करू शकता। फॉन्ट कशी ॲड करायची याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे। तर हे फॉन्ट इथं ॲड करूया। कलर याचा इथं पांढरा करायचा आहे। कलर पांढरा करून राईटवर क्लिक करा, आणि याला इथं काय करा, आता याची ड्युरेशन ऑगस्टची ड्युरेशन जे काय असेल ते तुम्ही इथपर्यंत ठेवा। 5.19ची जे काही बीटमार्क असेल तर या लेअरला क्लिक करून हे जे काही ऑप्शन आहे यावर क्लिक करून या ऑगस्टची अशी इथपर्यंत करून घ्यायची आहे। 20 ऑगस्टची जे काही PNG आहे त्याची ड्युरेशन इथपर्यंत करून घ्यायची आहे। आणि याला इथं काय करायचं, या लेअरला सिलेक्ट करून असे ही जे ऑप्शन आहे एक बीटमार्क असलेलं इथं कट मारायचं आहे। या बीटमार्क याचं या ऑप्शनवर क्लिक करून असं इथं कट मारायचं आहे, म्हणजे आपल्याला याची जी काही डेट आहे ती इथं चेंज करायची आहे। जसे आपले बीट येतील तसं यांची डेट इथं चेंज व्हावं असं इथे तुम्हाला करून घ्यायचं आहे। तर 20 ऑगस्ट झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर इथे 20 ऑगस्ट इथं झालेलं आहे। याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढच्या लेअरला इथं क्लिक करायचं, आणि इथं पुन्हा परत इथं ऑप्शन असेल एडिट टेक्स्टचं। तर 20ला इथं तुम्हाला काय करायचं आहे, 21 नाही तर 22 करायचं आहे। 20च्या जागी इथं 22 करा आणि राईटवर क्लिक करा। पुन्हा पुढच्या लेअरला या लेअरला इथं क्लिक करायचं, 22च्या जागी आपण 23 करूया किंवा 24 करूया, असं इथं 24 करायचं आहे। तर अशा प्रकारे 30पर्यंत या ऑगस्टच्या इथं करायचं आहे। 24च्या नंतर पुन्हा एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे, बघू शकता एडिट टेक्स्ट। 24च्या नंतर याला 26 करूया, डायरेक्ट 26वर क्लिक करूया। पुन्हा इथं पुढच्याला सिलेक्ट करून याला काय करूया, एडिट टेक्स्टमध्ये जाऊन याला 26च्या जागी तर 28 करून टाकूया। अशा प्रकारे असं पुन्हा 28 नंतर याला डायरेक्ट 29 करूया। 29 करून स्पेस देऊया, पुन्हा राईट करून याचं पुढच्या ऑप्शनला इथं काय करायचं आहे, एडिट टेक्स्टमध्ये जाऊन याला पुन्हा इथं 30 करून टाकायचं आहे। 30 करून
स्पेस द्यायचा आणि राईटवर क्लिक करून टाकायचं आहे. तर हे एवढं तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे. हे एवढं केल्यानंतर बघू शकता ईच्या नंतर इथं तुम्हाला काय करायला लागेल, आपण ते डेट थोडी चेंज करून घेऊया, कारण आपले लेअर खूप झाल्या, तर यामुळे आपण थोडी ते डेट चेंज करून घेऊ. तर अशा प्रकारे मी ते डेट चेंज केलेली आहे. 30 ऑगस्ट इथं आपण केलेलं आहे. ऑगस्टच्या नंतर आता इथं जे काही जवळजवळ जे काही बीटमार्क आहे, तर यांना बघू शकता 1 2 3 4 5 6 7 सप्टेंबरपर्यंत आपली इथं असं जमून जाते. तर 7 सप्टेंबरपर्यंत सेम इथे तुम्हाला इथे यायचं, लेअरमध्ये जायचं, टेक्स्टमध्ये जाऊन इथं 7 सप्टेंबर 1 सप्टेंबर इथं टाईप करा. आधी सप्टेंबर असं जे टाईप करायचं, याला सेंटर घेऊन त्याचा फॉन्ट पण तेच सिलेक्ट करा जे तुम्ही आधीच्या याला सिलेक्ट केलता. तेच फॉन्ट सिलेक्ट करून याला कलर इथं पांढरा करा आणि राईटवर क्लिक करा. राईटवर परत एकदा क्लिक करायचं आणि आता याची जी काही ड्युरेशन आहे ती या बीटमार्कपर्यंत ठेवायची आहे 7.17पर्यंत. 7.17पर्यंत ठेवायची आणि याची इथं असे परत इथं असे तुकडे करून घ्यायचे आहे. लेअरला सिलेक्ट करून या मधल्यावाल्या ऑप्शनला इथं क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे जे सगळ्याचे असे तुकडे केल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, याची डेट चेंज इथं करायची आहे. पहिल्या जिथं एकच ठेवा, पुन्हा याची इथं सिलेक्ट करून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन इथं 2 करून टाका. याला इथं क्लिक करायचं, 2 करायचं आणि राईटवर क्लिक करून टाकायचं. पुन्हा पुढच्याला पण सेम इथं एडिट टेक्स्टमध्ये जाऊन याला 2च्या जागी आता 3 करायचं आहे. अशा प्रकारे 3 सप्टेंबर, पुन्हा इथं 4 एडिट टेक्स्ट, याला इथं 4 करून एक स्पेस द्यायचा विसरू नका. अशा प्रकारे 4 सप्टेंबर, इथं 5 एडिट टेक्स्ट, इथं 4च्या नंतर 5 करायचं, पुन्हा इथे याला 6 करायचं एडिट टेक्स्टमध्ये जाऊन, पुन्हा इथं राईटवर क्लिक करून एकदम लास्टला जे काय त्याला एडिट टेक्स्टमधून आलं इथं 7 सप्टेंबर इथं करून टाकायचं आणि राईटवर क्लिक करून टाकायचं. हे एवढं इथं केल्याच्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, कमिंग सूनवाली एक PNG लावून टाका. कमिंग सून असं इथे टाईप करू शकता किंवा मी PNG देईल तर ते पण इथं लावा. तर त्याला इथं आपल्याला याला सेटिंग करायला लागेल. याला सेंट्रलाइज करून याला इथे एक फॉन्ट करायचा आहे. फॉन्ट तुम्ही कोणता पण घेऊ शकता. बघू शकता मी खूप सारे तुम्हाला इथं फॉन्ट दिलेली आहे. फॉन्ट इथं ॲड करायचा, याला इथं पांढरा कलर करून राईटवर क्लिक करून टाकायचं. बघू शकता आणि परत एकदा राईटवर क्लिक करून तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे इथे दिसून येईल. याला इथून एक्स्ट्राचा पार्ट कट करा आणि मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन थोडं इथं झूम करून टाका. हे एवढी तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, बघू शकता हे कमिंग सूनचं आहे. ही इथं त्याच्या जागी तुम्ही आतुरताचं वाले पण एक PNG लावू शकता. बघू शकता हे जे काही PNG आहे, हे मी तुम्हाला PNG करून दिलेली आहे. ही PNG पण इथं लावू शकता. आपल्याला आत्ता इथे गॅलरीमध्ये दिसली त्यामुळे आपण ही PNG लावूया. नाहीतर तुम्ही कमिंग सूनवाली पण जे काही टेक्स्ट आहे ते इथं लावू शकता. तर आपण हेच PNG इथं राहू देऊया. आणि याच्यानंतर 8.10च्या पुढे जे काही बीटमार्क आहेत, याच्यामध्ये तुम्हाला जे काही गणपती बाप्पाची मी फुल HD फोटो दिलेली आहे ते तुम्हाला इथं लावायचे आहे. सगळ्या फोटोची लिंक जे काय तुम्हाला खाली एक व्हिडिओ दिलेला आहे मी, ते तुम्ही इथं बघू शकता. त्याच्या खालून तुम्ही आपले जे काही फोटो आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. तर मी ते इथं लावून घेतो सगळे आपले फोटो. तर आपले सगळे फोटो या फोल्डरमध्ये येते. या फोल्डरमध्ये जाऊन प्लसमध्ये जाऊन सगळे फोटो असे इथं लावून घेतो. काही फोटो आपले बरोबर स्क्रीनमध्ये बसत नसतील तर वरच्या 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करायचा आणि एक्स्ट्राचा पार्ट जे काय ती तसा डिलीट करून टाकायचा. बघू शकता फोटोला सिलेक्ट करून फिल कंपोजिशन एरिया करून एक्स्ट्राचा पार्ट इथं डिलीट करायचा आहे. तर अशाच प्रकारे पुन्हा इथे येऊन पुन्हा परत प्लसमध्ये जाऊन हे फोटो इथं लावून टाकायचा. याला इथं फिल कंपोजिशन एरिया इथं करून टाकायचं. तर अशा प्रकारे आपले सगळे फोटो जे काय ती तशी तुम्हाला लावत राहायचे. यानंतर पुन्हा परत काय फोटो आहे तर ते सगळे फोटो असे इथं लावायचे. वरच्या 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया इथे तुम्हाला करून घ्यायचा आहे. पुन्हा त्यानंतर यावाल्या ऑप्शनवर येऊन याला आधी आपण फिल कंपोजिशन एरिया करूया. पुन्हा याला ऑप्शनवर येऊन पुन्हा इथे याला काय करायचं असं इथं लावून घ्यायचं आणि फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं. त्या सगळ्या फोटोंना आपल्याला तुम्हाला इथं असं लावून घ्यायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरियावाला ऑप्शन इथं करायचा आहे. आणि लास्टला हावाला एक फोटो. या फोटोची ड्युरेशन जे काय ते तुम्हाला बरोबर इथं मोजून ठेवायचे आहे या ठिकाणपर्यंतच, जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे. म्हणजे एक्स्ट्राचा पार्ट इथं येऊ नये. तर याला इथं असं कट करून याला पण फिल कंपोजिशन एरिया इथं करून घ्यायचं आहे. तर हे एवढं इथे केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय सेटिंग करायला लागेल. सेटिंग कशी करायची, तुम्हाला इथं बॅक येऊन जायचं आणि आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन जे काही मी पहिले इथं 2 इफेक्ट इथं दिलेलं आहे, तर शेक इफेक्टच्या टेक्स्टला जे काही इफेक्ट आहे ते इफेक्ट्समध्ये जाऊन इथं कॉपी इफेक्ट्स करा आणि पुन्हा इथं बॅक येऊन जे काय आता आपण सगळे PNG लावले होते, टेक्स्ट ॲड केले ते त्यांना ही इफेक्ट इथं असा फक्त पेस्ट इफेक्ट इथं करून टाका. अशा प्रकारे सगळ्या फोटोने इथं सिलेक्ट करून पेस्ट इफेक्टचं ऑप्शन जे काय ते तुम्हाला असं इथं करत राहायचं आहे. तर सगळ्या टेक्स्टला सिलेक्ट करून आपल्याला हे जे काही इफेक्ट आहे ते असं इथं सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट असं इथं करत राहायचं आहे. बघू शकता सगळ्या टेक्स्टला आपण हा जे काही इफेक्ट आहे ते असं इथं लावत राहूया. प्रत्येक टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं असं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सगळ्या टेक्स्ट जेवढे आपण टेक्स्ट लावले होते त्या सगळ्या टेक्स्टला आणि एक PNG लावली होती आतुरताची, त्या पण PNGला हाच इफेक्ट इथं लावून टाका भावांनो. अशा प्रकारे टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्टचं ऑप्शन असं इथं करून टाकायचं. बघू शकता
तुम्हाला हे जे काही समजत नसेल तर तुम्ही मला खाली कमेंट करून सांगा, आपण हळूहळू सांगूया. पण जवळपास सगळ्यांना हायलाईट मोशन समजते म्हणून मी थोडे स्पीडमध्ये घ्यायला, कारण इफेक्ट लावायला जास्त वेळ काही लागणार नाही. तर अशा प्रकारे हे एवढी इथे झाल्याच्यानंतर आता बघू शकता आपल्या हातुरत्याची जे काही PNGचा कलर आहे ते आपला होता आधी पिवळा, आता झाला व्हाईट. कारण याच्यामध्ये जे काही इफेक्ट आहे एक्सप्लोअर गामाचा, त्यामुळे हे जे काही इफेक्ट आहे तिथं पांढरा झाला. पांढरा पण शोभून दिसतेच. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्याला व्हाईट म्हणजे पिवळा पण करू शकता. हे जे काही एक्सप्लोअर कामाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला बंद करायला लागेल. तर पण त्याच्यामुळे आपलं इफेक्ट पण जाते, त्यामुळे राहू दे. आपल्याला हा कलर पण चांगला वाटत आहे, कारण आपलं जे काही बॅकग्राऊंड आहे तिथं ब्लॅक आहे. तर हे एवढी तर करून घ्यायचं आहे. आणि बॅक येऊन आता आपल्या शेक इफेक्टमध्ये एक एक फोटोचा इफेक्ट कॉपी करून तुम्हाला एक एक फोटोला आपल्या इथं लावायचा आहे. या पहिल्या फोटोचा इफेक्ट्स कॉपी करून कॉपी पेस्ट करायचं आणि पुन्हा बॅक येऊन आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन आता जे काही आपला गणपती बाप्पाचा पहिला फोटो असेल त्याला हा पहिला इफेक्ट असा इथं पेस्ट करायचा. पुन्हा इथं बॅक यायचं, पुन्हा शेक इफेक्टमध्ये जायचं, पुन्हा इथं जे काही दुसरा इफेक्ट असेल ते इथं कॉपी करायचा 3 डॉटमध्ये जाऊन, आणि पुन्हा इथे बॅक येऊन अशा प्रकारे आपल्या बीटमार्कमध्ये जायचं. आणि आता दुसरा फोटो बघू शकता, पहिल्या फोटोला आपण इफेक्ट लावलेला आहे, या दुसऱ्या फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट करायचं. पुन्हा बॅक यायचं, पुन्हा आता तिसरा फोटो बघू शकता, पहिला झाला, हा दुसरा. या तिसऱ्या फोटोचा इफेक्ट इथं कॉपी करायचा आणि पुन्हा बॅक येऊन आपल्याला त्या फोटोमध्ये आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन जे 3 नंबरचा फोटो असेल त्याला इफेक्ट हा पेस्ट करायचा. हा 1 वाला, हा 2, या 3 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट असेल तर पेस्ट करायचा. तर अशा प्रकारे आपले जेवढे काही बीटमार्क आहे त्या सगळ्या बीटमार्कला तुम्हाला आपला आजचा हा जे काही फोटो आहे म्हणजे हा जे काही फोटोचा इफेक्ट आहे ते इथं कॉपी करायचा आहे. हा इथं कॉपी झाला तर हे वाला फोटो, या फोटोला जे काही इफेक्ट आहे तिथं कॉपी करायचं आहे आणि पुन्हा आपल्या बीटमार्कमध्ये येऊन आपला जे काही फोटोला हा इफेक्ट तसा पेस्ट करायचा आहे. बघू शकता, या फोटोला इफेक्ट पेस्ट केला, या फोटोला इफेक्ट नाही केला, तर असं इथं पेस्ट करायचं आहे. तर मी सगळे आपले इफेक्टचे जे काही इफेक्ट आहे ते इथं कॉपी करून आपल्या फोटोला इफेक्ट इथं पेस्ट करतो. तर भावना अशा प्रकारे आपण आपल्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं लावलेला आहे. सगळ्या फोटोंना इफेक्ट लावल्यानंतर तुम्हाला इथं सुरुवातीला येऊन काय करायचं आहे, प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन एक मी ओव्हरलेवाला व्हिडिओ दिलेला आहे तिथे तुम्हाला इथं लावून घ्यायचा आहे. ते बघू शकता अशा प्रकारे एक इफेक्टवाला व्हिडिओ आहे तिथे लावून घ्यायचा आहे. इफेक्टवाला व्हिडिओ लावून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा पार्ट जे काय असेल ती तसं तुम्हाला इथून ट्रिम करायचा आहे. या फोटोच्या एक्स्ट्राचा पार्ट इथं असेल तिथे ट्रिम करा. अशा प्रकारे एक्स्ट्राचा पार्ट इथे ट्रिम करून याची जी काही ब्लेंडिंग आहे ती तुम्हाला इथे इफेक्ट्समध्ये जाऊन ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीमध्ये जाऊन इफेक्टच्या वर ऑप्शन आहे ते त्यामध्ये जाऊन याला स्क्रीनमध्ये करायचं आहे. याची ब्लेंडिंग इथे स्क्रीनमध्ये करायची आहे आणि जिथून आपण फोटो लावले बघू शकता या ठिकाणपासून आपण फोटो लावले 8.10च्या बीटमार्कपासून त्या ठिकाणी तुम्हाला एक शेप ॲड करायचा आहे. शेप ॲड अशा प्रकारे इथे करून घ्यायचा पूर्ण स्क्रीनवर. आणि याला तुम्हाला इथे काय करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये जाऊन याला इथे ग्रेडियंटचा ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. हे काळा कलर जे काय तुम्हाला याचं खाली वाढायचं आहे. बघू शकता असंच बोटानं खाली वाढायचं, या पांढऱ्याला तिथे वर ढकलायचं आहे. तुम्ही कलरला ढकललं तरी ऑटोमॅटिक इथे पिन हलवून जाईल. तर अशा प्रकारे इथं करायचं आहे, म्हणजे खालच्या प्रकारे आपल्याला काळा शॅडो आणायचा आहे. तर इथे तुम्हाला करून याची ड्युरेशन आधी शेवटपर्यंत वाढून घ्या आणि याला इथं काय करा, ब्लेंडिंग जे काय इकडं ब्लेंडिंग आहे इफेक्टच्या वरचं ऑप्शन ब्लेंडिंग याची तुम्हाला डार्कनमध्ये जाऊन मल्टिप्लाय इथं करून घ्यायची आहे. मल्टिप्लाय करा आणि पुन्हा ग्रेडियंटमध्ये जाऊन ग्रेडियंटचा ऑप्शन इथं सिलेक्ट करा. बघू शकता अशा प्रकारे. आणि याला इथं थोडं इथं खालच्याच प्रकारे अशी शॅडो इथे दिसावं असे याला इथं ॲडजस्ट करून घ्या, म्हणजे आपला व्हिडिओ पूर्णपणे इथं दिसून यावं. हे एवढं तुम्हाला इथं ॲडजस्ट करायचं आणि साईडला क्लिक करून टाकायचं किंवा बॅक येऊन जायचं. तर हे असं इथं दिसल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय करायचं, परत याच ऑप्शनवर जाऊन 8.10च्या ऑप्शनवर येऊन इथे तुम्हाला आपली जी काही आतुरतावाली PNG आहे तिथं लावून घ्यायची आणि ड्युरेशन याची शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे. आणि याला इथं थोडं झूम इन झूम आउट करून खालच्या प्रकारे आपली जी काही PNG आहे खालच्या साईडला अशी तुम्हाला इथं ॲडजस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता अशी PNG ॲडजस्ट करायची. साईडला क्लिक करून आपला आजचा व्हिडिओ इथे रेडी झालेला आहे भावांनो. तिथे तुम्हाला काय करायचं आहे, वरच्या एक्सपोर्टचं ऑप्शन क्लिक करून या एक्सपोर्टचं ऑप्शन क्लिक करून आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला इथे एक्सपोर्ट करून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर भावांनो व्हिडिओ कसा झाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा मोठा झाला आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ आला, तर त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे कंटिन्यू आणि रेग्युलर व्हिडिओ पाहिजेत का खाली कमेंट करून नक्की सांगा. चला भावांनो आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.